असं आहे की इतके टॅलेंटेड त्याच्यामध्ये लोक होते एका काळी. म्हणजे हे बघा ते कोणी ते राजा झाल्याबद्दल कोणी काही म्हणा वगैरे वगैरे, पण ज्या पार्श्वभूमीचे लोक वाढले त्यांची जी एक बौद्धिक पातळी होती ती काही दुर्लक्ष करण्यासारखीच होती. म्हणजे हे असे अनेक लोक, नामदेव रफ असेल पण साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्याचं एक डेफिनेट स्थान होतं. आणि ही जी एक लेव्हल दलित चळवळीमध्ये जी त्यावेळेला तयार झाली ती म्हणजे एक महाराष्ट्राच्या दृष्टीने ठेवा होता. दुर्दैवानं ती फारच विस्कळीत झाली. त्यातला जो इंटेलेक्च्युअल जो सेक्शन सगळा होता तो थोडा बाजूला व्हायला, त्याला काही जे मार्गदर्शन करणारे काही घटक होते त्यांच्यातही एक प्रकारचं हे सगळं बघून निराशा आलेली दिसते. दुसरी गोष्ट, रामदास जो सगळ्यात जास्त आम्हा लोकांच्यावर राहिला, आम्ही त्याला खूप शक्ती दिली. रामदास स्वच्छ आहे, कष्ट करणारा आहे, पण त्याच्यामध्ये जे गांभीर्य हवं आहे प्रशासनामध्ये, संसदेमध्ये, ते गांभीर्याच्याबद्दलचा अभाव दिसतो. आणि त्यामुळे खूपदा पार्लमेंटमध्ये मी बघितलं अनेकदा की रामदास उभं राहिल्याच्या नंतर एक असं हास्याची खसखस केली जातं. म्हणजे त्याला कोणी सिरियसली घेत नाही, काही चांगलं लक्षण नाही. तर ते म्हणजे ही थोडीशी जी सगळी स्थिती निर्माण झाली आणि ती या लोकांनी आपल्या हाताने निर्माण करून घेतली, त्याचे खरं परिणाम आहेत. त्याचं इतकं चांगला जो म्हणजे हा त्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पॅन्थरमधला ग्रुप अनेक चांगले लोक होते, टॅलेंटेड होते, कमिटेड होते. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा नामदेवला आपलं रामदासला मंत्री करायचं ठरवलं तर आमच्या सगळ्यांच्या त्यांना धक्का बसला, काय सांगता म्हणजे तुम्ही पॅन्थरमधला वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये हेतूच हा होता की एक सामाजिक अभिसरणाच्या कल्पनेला आपण हात घातला पाहिजे, तो प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यामधून नेतृत्व एक तयार होऊ शकतं. हे आपण रिस्क आणि धाडस केलं पाहिजे. काही फायदा झाला, त्यांनी सातत्य ठेवलं असतं तर कदाचित आणखीन त्यांच्याही दृष्टीने झालं असतं, आम्हालाही झालं असतं. एक अधिकारी व्यक्ती तुम्हाला वाटतंय सगळ्यांना परत एकदा निदान प्रयत्न तरी करावा एकत्र येणे, कारण खूप तो एक मोठा पोकळी तयार झाली आहे सगळ्या मंडळींच्या वागण्यात, असं नाही वाटतं? माहिती नाही ते येतील का नाही, त्याच्यामध्ये नवीन पिढी शोधावं लागेल. आणि मला असं लोक सांगतात, माझा तेवढा तर महाराष्ट्रात खाली संबंध पहिल्यासारखा राहिलेला नाही, पण मला लोक सांगतात की आमचे औरंगाबादचे, नागपूरचे काही अध्यापक मित्र वगैरे सांगतात की आणखीन एक नवीन क्लास यंगस्टर्समध्ये ज्याच्यात टॅलेंट आहे असं आहे, आता तो शोधून तो प्रोत्साहित केला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये माझा पर्सनल अनुभव असा आहे की पुण्या मुंबईच्या पेक्षासुद्धा औरंगाबाद नागपूरमध्ये या सगळ्या वर्गातलं टॅलेंट हे अधिक बघायला मिळतं.